आज आपण करणार आहे ढोकळा। हे 1 वाटी बेसन आहे। याच्यामध्ये थोडं आपण हिरवी मिरची, अद्रक लसणची पेस्ट टाकणार आहे। मीठ चवीप्रमाणे, 2 चमचे साखर, हे मी थोडं ताक टाकत आहे। ताक किंवा दही जे काय असेल ते, लिंबू असेल तर लिंबू। मिक्स करूया। चांगलं मिक्स करून सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या। एक चमचा तेल टाकणार आहे। आपण गॅसवरती ढोकळ्याचं पातेलं गरम करायला ठेवणार आहे। आता आपण 1 सॅशे इनो टाकणार आहे। याच्यावरती थोडंसं पाणी, आता आपण या प्लेटला तेल लावून घेऊया। तेल टाकून ग्रीस करून घेऊया। आता आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे आत हवा राहिली आहे। आता हे आपलं गरम झालं आहे। आपण 15 मिनिटं ठेवूया। आता ढोकळा होत आहे तोपर्यंत आपण करूया पुदिन्याची चटणी। हे 1 वाटी पुदिन्याची पानं आहेत, थोडी कोथिंबीर, थोडी हिरवी मिरची, अद्रक लसूण आणि हे थोडं डाळ घालून आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। वाटून झालं आहे। आपण याच्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ, थोडी साखर आणि थोडंसं लिंबू पिळणार आहे। पुन्हा एकदा थोडं वाटून घेऊया। आपली पुदिन्याची चटणी। दहा मिनिट झाले आहेत, आता आपण उघडून बघूया। झालेलं आहे। आता आपण ढोकळा काढून ठेवला आहे, आपण तडका करूया। तेल गरम झालं आहे, आता आपण 1 चमचे मोहरी आणि 1 चमचे जिरे टाकूया। तेल गरम झाले, आता आपण थोडीशी कढीपत्त्याची पानं बारीक करून टाकूया। गॅस बंद करूया। याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकूया। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे।
थंड झाल्यावरच कट करायचा आहे. गरम असताना कट केला की व्यवस्थित कट होत नाही. आता आपण यावरती थोडासा टोमॅटो सॉस आणि थोडीशी पुदिन्याची चटणी टाकणार आहे. असं प्लेटिंग केल्यामुळे दिसायला छान दिसतं.